कारण पैठणी जी आहे ओरिजिनल आपली महाराष्ट्रातली, हा मध्यम वर्गातला माणूस सहजासहजी घेऊ शकत नाही. अगदी अगदी बरोबर. मग आता मध्यम वर्गाच्या माणसाला तर पैठणी मिळाली पाहिजेत. ज्या प्रोजेक्टमध्ये आम्ही कोणत्याही प्रकारची फी घेत नाही, आमच्याकडे शिकायला येण्यासाठी पगार देतो आम्ही. क्या बात आहे. म्हणजे फ्रीमध्ये त्याला जेवण, चहा, नाश्ता, हॉस्पिटल, राहण्याची सर्व फ्री व्यवस्था असते. आपल्याला विक्री हा प्रॉब्लेम नाही आहे, मॅन्युफॅक्चरिंग हा प्रॉब्लेम आहे. बरोबर. म्हणूनच अजूनही 7,000चे 70,000 किंवा 7 लाख लोकांना सुद्धा याच्यात रोजगाराची बरोबर. संधी आहे. एक 50,000 रुपयामध्ये हातमाग चालू होतो. जेव्हा तुम्ही डिझाईन विणकाम करताना एक्सपर्ट होतात, तर त्या साडीची मजुरी खूप चांगली मिळते. एका साडीची मजुरी 2 लाख 3 लाख सुद्धा मिळते. पण तेवढं ते मजुरी पैसे फक्त 3 हा लाख. मजुरी हा पैठणी हा उद्योग हा शेतीला प्रमोट करणारा आहे. रॉ मटेरियल आपल्याला एक तर रेशीम लागतं, ते आपल्याला साऊथहूनच येतं. महाराष्ट्रात जे तयार होतं त्याची क्वालिटी साऊथ सारखी नसल्यामुळे आपल्याला एवढ्या उंच साडीला ते सिल्क मागावं लागतं. का जगामध्ये सगळ्यात बेस्ट सिल्कची क्वालिटी ही बेंगलोरमध्ये आहे. जवळजवळ 12 वर्ष एका ठिकाणी काम केलं. त्या ठिकाणी मला सेल्समनशिप, मार्केटिंग, मॅन्युफॅक्चरिंग कसं असावं, ग्राहकाचे चॉईस कसे असतात, हे सगळे अनुभव मला तिथे मिळाले. मेक टू ऑर्डर लागतात साड्या. म्हणून स्वतःच्या घरी माझा लहाना भाऊ जो टेम्पो ड्रायव्हर होता लोकांकडे, त्याला एक हातमाग टाकून दिला. की इतरांना असं वाटतं ना, अरे हा एवढा पैसा कमवतो, हा समाजाचा काय कामाला येत नाही, तर लोक त्याला निग्लेक्ट करतात. तर मी 2008-9 साली माझ्या जीवनातल्या सगळ्या गरजा पहिले संपल्या. माझी स्वतःचे घर झालं, दुकान झालं आणि येवला तालुक्यामध्ये आमचे जवळजवळ 2200 लोक काम करतात. आणि संपूर्ण जर इंडस्ट्रीचा विचार केला तर 7,000 पेक्षाही जास्त हातमाग किंवा मिनी हातमाग किंवा 50-50 हातमाग असे सगळं जर इंडस्ट्रीचा विचार केला तर 7,000 प्लस लोक काम करतात. खरं तर दररोजच्या जीवनामध्ये आपण अनेक लोकांना भेटत असतो. त्यातील काही लोक प्रचंड पोटेन्शियल असणारे असतात. पण ज्या लोकांना आपण रोज भेटतो त्या लोकांचा प्रवास, त्या लोकांचं जो काय जीवन असतं, आयुष्य असतं, ते आपल्याला अनुभवायला, ऐकायला मिळत नाही. लोकमत ॲग्रोच्या माध्यमातून आपण अशाच अवलिया माणसांच्या कहाण्या तुमच्यासमोर घेऊन येत असतो. आज आपण अशाच एका अवलियाला भेटणार आहोत, ज्या माणसानं पैठणी, जी सातवाहन काळापासून जी प्रसिद्ध असलेली पैठणी आहे, त्या पैठणीची ओळख नव्या रूपाने जगाला करून दिली. ती पैठणी नव्या रूपाने भारतामध्ये आणि जगात ते घेऊन गेले. खऱ्या अर्थानं फक्त पैठणीच नाही तर शेती क्षेत्रामध्ये त्यांचं उल्लेखनीय काम आहे. त्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो की त्यांच्या शेतामध्ये असणाऱ्या कामगारांचा, खुरपणाऱ्या एका महिलेचा सुद्धा त्यांच्याकडे PF निघतो, त्यांचा TDS कट होतो, किंवा अशा पद्धतीने त्यांनी इंडस्ट्री शेतीमध्ये असू शकते याचा एक आदर्श मॉडेल त्यांनी आपल्या शेतामध्ये उभं केलं आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आणि जगामध्ये प्रसिद्ध असलेल्या पैठणीचे मालक आज आपल्यासोबत आहेत. ते म्हणजे बाळकृष्ण कापसे सर. सर, लोकमत ॲग्रोच्या या विशेष पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. खरं तर या सिरीजच्या माध्यमातून आपण अवलिया माणसांच्या कहाण्या लोकांसमोर घेऊन येत असतो. तर सगळ्यात सुरुवातीला आम्हाला तुमचा प्रवास सविस्तरपणे ऐकायला आवडेल. नमस्कार. सुरुवातीपासून सांगायचं म्हटलं तर बघा, येवला तालुक्यात एक छोटं गाव आहे वडगाव. तिथं माझा जन्म झाला. आई वडील ऊसतोडीचे कामगार आणि आम्ही 6 भावंड त्या गावात जन्माला आलो. आई वडील जेव्हा ऊसतोडीला जायचे नगर जिल्ह्यात, तर तेव्हा आम्ही घर कसं चालवायचं, स्वयंपाक कोणी करायचा, बाजार कमी करायचा म्हणजे भाजीपाला कोणी आणायचं, याच्यासाठी काय करता येईल, तर काहीच नव्हतं आमच्याकडे. शेती नाही, नोकरी नाही, कोणतं साधन नसताना तर परिसरामध्ये ज्या गायी चरायच्या त्याचं शेण गोळा करून गवऱ्या बनवणे आणि त्या शहरात विकायला घेऊन जाणे आणि त्याच्यातून आपली उपजीविका भागवणे असा आम्ही हा प्रयोग होता आमचा, किंवा ही आम्हाला गरज होती, ती आम्ही करत होतो. गवऱ्याबरोबर शेतातलं गवत, हे शहरातल्या लोकांकडे जी शेळी, बकरी, घोडा अशी प्राणी असतात, त्यांना जे गवत पुरवलं जाते ग्रामीण भागातून. तर मी माझ्या वयाच्या 7व्या-8व्या वर्षी म्हणजे 2री, 3री, 4थी पर्यंत गवत आणि शेण विकून उपजीविका भागवत होतो. बरं. तसं 4थी पर्यंत आमच्या गावात मंदिरात शाळा भरली. प्राथमिक शिक्षण 4थी पर्यंत गावात झालं आणि नंतर शिकण्याची इच्छा असताना
वडिलांची जी गरीब परिस्थिती होती किंवा त्यांना त्याचं ज्ञान नसल्यामुळे त्यांनी शाळेतून काढून घेतलं आणि मग थोडं तिथं द्वंद्व निर्माण झालं आणि मी सांगितलं की नाही मला शिकायचं, म्हणून मी छोट्याशा गावाकडून मी शहराकडे म्हणजे येवल्याकडे गेलो आणि तिथे शिक्षण आणि काम असं सांगड बसवली. बरं. सुरुवातीच्या काळात भरपूर त्रास झाला. म्हणजे राहण्यासाठी घर नव्हतं. एका ब्राह्मणाच्या ओट्यावर झोपायचो, एका तालमीत आंघोळ करायचो आणि असं करत करत नोकरी आणि शिक्षण मी 9वी पर्यंत पूर्ण केलं. आणि त्या काळात टायपिंगचं खूप फॅड होतं बघा. तर मी दिवसभर कॉम्प्युटर टायपिंगचं दिवसभर हे कामं करायचो एका कापड दुकानात आणि रात्री मी टायपिंगचे पण कामं करायचो. बरं. आणि हे करत असताना माझा संघाशी पण परिचय झाला. संघ शाखेत जाणं, सकाळी ध्वज लावणं, ध्वज प्रणाम, प्रार्थना करणं, असं एक जीवन माझं सुरू झालं. जेव्हा मी शहराकडे आलो तर मला जेव्हा मी गवऱ्या विकायचो तर मला कळालं होतं की शहरातील लोक कसा व्यापार करतात, हे शिकतात कसं, व्यापार कसं करतात, हे मला शिकायला बाय द वे फ्रीमध्ये मिळत होतं. तर माझ्या 2 बहिणी 2 भाऊ घेऊन मी नंतर एक खोली घेतली आणि मग माझा परिचय एका मोठ्या ब्रँड दुकान आहे मोठं पैठणीचं, तिथे मला नोकरी मिळाली. आणि मग मला येवला शहरामध्ये आणि मग माझा पैठणी जी साडी आहे हिचा फार मोठा इतिहास आहे. महाराष्ट्राचं हे राजवस्त्र आहे. बरोबर. याला हजारो वर्षाचा इतिहास असलेली ही पैठणी ही येवल्यात तयार होते आणि जो पर्टिक्युलर खत्री, साळी, कोष्टी हा समाज ह्या साड्या विणतोय. आणि मग शिक्षण घेत असताना मला असं वाटलं का आता नोकरी मिळणं प्रत्येकाला सहज शक्य नाहीये, तर आपण हा व्यवसाय करू शकतो का, याचं आपल्याला नॉलेज घेणं गरजेचं आहे. आणि त्या हिशोबाने मी जवळजवळ 12 वर्ष एका ठिकाणी काम केलं. त्या ठिकाणी मला सेल्समनशिप, मार्केटिंग, मॅन्युफॅक्चरिंग कसं असावं, ग्राहकाचे चॉईस कसे असतात, हे सगळे अनुभव मला तिथे मिळाले आणि माझा पैठणी व्यवसाय शिक्षण मला तिथे मिळालं. बरोबर. सर, आता हे झालं तुमच्या सुरुवातीच्या टप्प्यातलं, तुम्हाला शिक्षण मिळालं. त्या संदर्भात तुम्ही जर स्वतःचा बिझनेस सुरू केला, कापसे पैठणी जी आज आम्ही त्याचा व्याप बघतो, कापसे पैठणी जी आमच्या समोर आहे, तर त्याची सुरुवात आणि त्याचं पहिलं फाउंडेशन आपण ज्याला म्हणतो की सुरुवात झाली, काही काळापर्यंत तुम्ही डेव्हलप केले, नंतर टेक ऑफ होतो कुठलाही बिझनेस, तर त्याची सुरुवात कधी झाली, कशी झाली आणि त्यात सुरुवातीचा टप्पा कसा होता तुमचा? सुरुवात बघा 2000 म्हणजे 1987 पासून मी ह्या व्यवसायात प्रशिक्षणच घेत होतो. पण 2000 साली जेव्हा माझं लग्न झालं आणि तोपर्यंत मला जेमतेम जो पगार मिळत होता, तर त्या पगारावर माझं भावंडाचं घर चालत होतं. पण लग्न झाल्यानंतर अजून एक सदस्य वाढला आणि पैशाची चुनचुन भासायला लागली. मग संबंधित कंपनीकडे पगार वाढून मागवला, तो मिळाला नाही आणि त्या अनुषंगाने पुन्हा मला ती नोकरी सोडून माझ्या घरी खेडेगावात जाऊन मी शेती करायला लागलो. पण संघ परिवारात असल्यामुळे तिथं जे काही विणकर होते या संघामध्ये, ते विणकर मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हा व्यवसाय करू शकतात. आणि सुरुवातीला हा जो आज एवढा मोठा ब्रँड तुम्ही बघतात, याची सुरुवात सांगायला मला आनंद वाटतो का लोक मला 2-2 साड्या द्यायचे. म्हणजे ज्यांच्याकडे वर्षभर 6 महिने साडी विकत नाही, त्या साड्या घरात असायच्या, तर ते मला सांगायचे की ऑन अप्रुव्हल तुम्ही घेऊन जा, विकले तर पैसे द्या. क्रेडिटवर. क्रेडिटवर. आणि त्यांना ते विकता येत नव्हतं, पण मला माहित होती ही साडी कलकत्त्यात विकेल का पुण्यात विकेल का हैदराबादला विकेल. हे तुम्ही मार्केटिंगचं काम जेव्हा करत होता, हा तुमचा अनुभव होता. मला 14 वर्षाचा जो अनुभव होता, त्याच्यामुळं मला ते एक क्षणार्धात क्लिक व्हायचं की ही साडी कुठे विकेल. आणि जो विणकर असतो, जो छोटा मॅन्युफॅक्चरर, त्याला मार्केटची आयडिया नाहीये की ही साडी कुठे विकावी, म्हणून त्याला अडचण यायची. त्याचाच एक समीकरण मी तयार केलं की ह्या लोकांनाही मदत होईल आणि मलाही व्यापाराची जी माहिती, त्याचाही पैसा किंवा त्याचा बेनिफिट मला होईल. म्हणून 2001 साली माझी ती नोकरी सोडून मी ह्या विणकर बांधवांकडून 2-2 साड्या घेऊन पिशवीमध्ये घरोघरी म्हणा की दुकान टू दुकान साडी. कापसे पैठणी त्यावेळेला नामकरण केलं होतं? येस. मी माझं आडनाव कापसे असल्यामुळे मी नाव कोणाचं देणार, आता तेवढं मराठी परिवारामध्ये जन्माला आल्यामुळे एवढं काही नॉलेज नव्हतं आपलं. मला असं मी लहानपणापासून विचार करतो की टाटांनी टाटा नाव दिलं,
रिलायन्सनी अंबानी नाव दिलं, तर हे हम्म. लोक जर स्वतःच्या नावाने ब्रँड करताय, बरोबर. बेडेकर मसाला असेल, असे बरेचसे हम्म. मी रामबंधू मसाला असे बरोबर. लोक ऐकलेले त्यांचीच पाहिलेले. स्वतःची हा, आयडेंटिटी तर आहे. आपण आपल्या नावाने व्यवसाय केला तर आपल्या नावाला जपण्यासाठी नक्कीच आपण काळजी पण घेऊ, परिवार काळजी घेईल. बरोबर. म्हणून कापसे हे स्वतःच आडनाव वापरून त्याचं रजिस्ट्रेशन करून मी हा व्यवसाय 2001 साली चालू हम्म. केला. सुरुवातीला लोकांकडून साड्या घ्यायचो आम्ही, पण नंतर असं लक्षात आलं का साडी हा व्यवसाय बायकांशी निगडीत आहे. हम्म. हम्म. ट्रेडिंग करून याची ऑर्डर पूर्ण होत नाही. याला घेणारा वर्ग वेगळा आहे. बरोबर. उच्चभ्रू लोक, मोठे उद्योगपती, मोठे ऍक्टर्स, मोठे राजकीय लोक या पैठण्या घेतात आणि त्यांना हम्म. मेक टू ऑर्डर लागतात साड्या. हम्म. म्हणून स्वतःच्या घरी माझा लहाना भाऊ जो टेम्पो ड्रायव्हर होता लोकांकडे, त्याला एक हातमाग टाकून दिला हम्म. आणि नंतर मग त्याच्याबरोबर माझ्या गावातले लोक, हम्म. आदिवासी मुलं, कारण ग्रामीण भागामध्ये अजूनही खूप मोठा कामगार शिल्लक आहे. बरोबर आहे. शहराकडे कामं मिळतात, पण ग्रामीण भागामध्ये आजही तुम्ही शेतकऱ्याची अशी अवस्था आहे का 6 महिने शेतात काम असतं. स्वतः शेतकरी आणि शेतकऱ्यातला परिवार सुद्धा त्याची जवळजवळ 50-60% एनर्जी शिल्लक आहे. हे माझ्या लक्षात आलं आणि त्याचंच समीकरण म्हणून मी माझ्याच कुटुंबाबरोबर इतर कुटुंबाला हातमाग दिले आणि पैठणीचं मॅन्युफॅक्चरिंग 1 मागाचं 2, 2चे 4, 4चे 40 असं करत 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 ते वाढत गेलं. ते जे वेळेला पहिलं हातमाग तुम्ही दिलं ते कुठलं साल होतं ते? 2002 साली पहिला त्याच- हातमाग घरी टाकला आम्ही बर. आमच्या झोपडीमध्ये आणि गावातल्या मुलांना बोलवलं का अरे माझा भाऊ शिकतोय, तुम्ही शिका. तुम्हाला येते साडी बनवायला? मग येणारच नाही सर. आता मी जवळजवळ 38 वर्षापासून ह्या व्यवसायात आहे आणि त्यातलं तंतोतंत म्हणता येणार नाही, पण बरचसं नॉलेज मला आहे पण त्यातलं. तुम्ही मास्टर विक्रीमध्ये आहात, मार्केटिंग मध्ये आहात म्हणून हा विचारला. तर मला एक सांगा की आता ज्यावेळेला तुम्ही सुरुवात केली तिथपासून आतापर्यंतचा प्रवास कसा होता, कसा व्याप वाढत गेला आणि तुम्ही काय काय केलं, माइलस्टोन कापसे पैठणीचे माइलस्टोन काय काय आहेत ते आम्हाला ऐकायला आवडेल. ते सर्वात पहिले तर बघा, पैठणी हा व्यवसाय हे राजवस्त्र असल्यामुळे त्याचा ग्राहक वेगळा आहे. त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेणं. बरोबर. मार्केटमध्ये भारतामध्ये माझ्या हिशोबाने 16-17 प्रकारच्या हँडलूमच्या साड्या तयार होतात. त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये आपली पैठणी टिकली पाहिजेत. इतर लोक कोणते कलर कॉम्बिनेशन बनवतात, कोणत्या डिझाईन बनवतात याचा अभ्यास करण्यासाठी टीम हायर करणं. आमचे 12 राज्यामध्ये 12 माणसं अखंड फिरत असतात का कोणत्या राज्यात काय चाललंय, त्याचं टेक्निक आपल्याकडे आणता येईल का, त्याचे कलर कॉम्बिनेशन, त्याचं डिझाईन. पैठणीचा इतिहास हजारो वर्षाचा जरी असला तर त्या काळामध्ये कुयरी, मोर, पोपट असे डिझाईन तयार व्हायचे. बरोबर. परंतु जुनं सोनं म्हणलं तरी पण आजचा जो ग्राहक आहे हा सगळा जुन्या आवडीचा नाहीये. नवीन ट्रेंड नवीन पाहिजे ट्रेंड ते. फॉलो करायला आजकाल प्रत्येकाला स्त्रीचा स्वभाव असा आहे की माझ्याकडे जी साडी ती कोणाकडेच नको, Unique तिला वेगळं पाहिजे. हवंय. हा धागा पकडून आम्ही नेहमी कलर कॉम्बिनेशन आणि डिझाईनचा अभ्यास करतो. त्याच्यावर मोठा खर्चही आम्ही करतो, म्हणजे ती मार्केटमध्ये टिकली पाहिजेत. दुसरी गोष्ट, पैठणी कापसेंचीच का, इतरांची लोकांना का आवडणार नाही? तर लोकांना निगेटिव्ह लोकांबद्दल बोलण्यापेक्षा आपली साडी ऑटोमॅटिक लोकांना कशी आवडेल, त्याचे डिझाईन, त्याचं रेट, आमची सर्व्हिस, आमच्या कपड्याची क्वालिटी, तिला लागणारं रॉ मटेरियल, त्याच्यामध्ये रिव्हायवल म्हणजे ज्या जुन्या पैठण्या हजारो वर्षापूर्वीच्या ज्या पैठण्या वेगवेगळ्या म्युझियममध्ये लावलेल्या, जसं जयपूरला आहे, पुण्याला आहे, हैदराबादला म्युझियममध्ये आपल्या भारतातल्या जुन्या सगळ्या लावलेल्या आहे. त्याचे अभ्यास दौरे करून याच्यामध्ये कसे बदल करता येईल हा कापसे उद्योग समूहाचा नेहमी प्रयत्न राहिला आहे. तिसरी गोष्ट अशी की मी जसं जीवन जगलोय की 12 वर्षे मी भाड्याच्या घरात राहिलो, खूप गरिबी जवळून बघितली आणि जेव्हा मी माझा व्यवसाय चालू केला तर सुरुवातीला भांडवलाच्या भरपूर अडचणी आल्या, जागेच्या अडचणी, भांडवलाच्या, मार्केटिंगच्या, परंतु मार्ग काढता येतो. स्मार्ट माणूस, मेहनती माणूस हा तक्रारी नाही करत, हा मार्ग शोधतो. आणि हे शिक्षण मला माझ्या संस्थेकडून मिळालं होतं. मी ज्या समाजाकडे काम केलं, मारवाडी समाजाकडे, तो माझ्या हिशोबाने आज कोणत्याही व्यवसायामध्ये जर चांगले गुरुवर्ग जर असेल तर तो मारवाडी, गुजराती आणि जैन समाज आहे. मी अगदी मनापासून त्यांना मानतो की ह्या समाज व्यापारामध्ये खूप पुढे गेलाय. त्याची कारण त्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या ते नॉलेज आहे. आपण प्रत्येकाने त्यांचा फॉलोअप घ्यावा आणि
तोच ठेवून मी हा उद्योग डेव्हलप केला. बरोबर. सुरुवातीला अडचणी आल्या, अडचणीवर मात करत करत व्यवसाय खूप सुंदर डेव्हलप झाल्यानंतर सामाजिक भान ठेवणं हे एक महत्त्वाचं असतं. बरोबर आहे. सर्व्हिस इंडस्ट्रीजमध्ये जिथं जिथं तुम्ही मोठी इंडस्ट्रीज उभं करतात आणि समाज हा तुमचा ग्राहक असतो, तर त्या ठिकाणी तुम्हाला सामाजिक कार्य केलंच पाहिजेत, बरोबर. असं माझं स्पष्ट मत आहे. अगदी. कारण जेव्हा आपण व्यवसाय करतो, खूप पैसे कमवतो, तर इतरांना असं वाटतं ना, अरे हा एवढा पैसा कमवतो, हा समाजाचा काय कामाला येत नाही, तर लोक त्याला निग्लेक्ट करतात. बरोबर आहे. किंवा मी जी परिस्थिती बघितली, आता ही परिस्थिती लोकांवर येऊ नये, माझ्या कामगारांवर येऊ नये, त्यांच्या सुविधा, त्यांच्यासाठी PF, त्यांच्यासाठी इन्शुरन्स, त्यांना ग्रॅच्युटी, त्यांना काय काय सुविधा देता येईल, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जो करतो त्याचा व्यवसाय डेव्हलप होतो. अशी बरोबर. उदाहरणं आपल्या भारतात आहे. उदाहरणार्थ अगदी. तुम्ही टाटा घ्या, मोठ्या मोठ्या कंपन्या घ्या, का ते CSR फंडच्या माध्यमातून, कंपनीच्या माध्यमातून वर्करसाठी खूप काही कामं करतायत. बरोबर. हे आदर्श आपल्या पुढे आहे. हे कुठे जायची गरज नाही, आहे ना आपल्या समोर. बरोबर. हा आदर्श ठेवून जेव्हा माझा व्यवसाय सेटअप झाला, तर मी 2008-9 साली माझ्या जीवनातल्या सगळ्या गरजा पहिले संपल्या. माझी स्वतःचे घर झालं, दुकान झालं. त्यावेळेस जो पैसा शिल्लक राहायला लागला, तर त्याच्यातून मग आपण जे समाजामध्ये जो घटक आहे, अनाथ आहे, अपंग आहे, कर्णबधीर आहे, त्यांच्यासाठी काही काम करता येईल का? आणि म्हणून त्यांच्यासाठी एक प्रोजेक्ट केला. ज्या प्रोजेक्टमध्ये आम्ही कोणत्याही प्रकारची फी घेत नाही. आमच्याकडे शिकायला येण्यासाठी पगार देतो आम्ही. क्या बात आहे. म्हणजे फ्रीमध्ये त्याला जेवण, चहा, नाश्ता, हॉस्पिटल, राहण्याची सर्व फ्री व्यवस्था वाह! असते. मात्र ह्या कॅटेगरीच्या लोकांना, जो अनाथ आहे, अपंग आहे आणि कर्णबधीर आहे. आणि बघा ह्या म्हणजे दुर्लक्षित दुर्लक्षित आहे. घटकांसाठी तुम्ही म्हणजे आता एखाद्या घरात जर एखादा पायानी लंगडा किंवा हातानी अपंग, कानानी अपंग, अशा मुलांना कुठं रोजगार मिळणं फार अवघड आहे. कर्णबधीर मुलांना शहरामध्ये रोजगार करणं अवघड आहे. त्यांना ऐकायला येत नाही, त्यांना ट्रॅव्हलिंग करणं अवघड आहे. तर अशी लोक खूप आहे भारतामध्ये. माझ्या हिशोबाने करोडो लोक अशी आहे, बरोबर, की जे काहीच काम करू शकत नाही. पण माझ्या इंडस्ट्रीजमध्ये किंवा आपल्या कोणत्याही इंडस्ट्रीजमध्ये जर त्यांना सुविधा दिल्या, तर ते उत्कृष्ट काम करतात. हा अनुभव मी 2011-12ला घेतला क्या बात आहे. आणि त्यांच्यासाठी मग कापसे फाउंडेशनची स्थापना केली आणि आज तिथं हजारो लोक ट्रेनिंग घेत आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही घरं देतो, क्या बात. त्यांना तिथं रोजगार देतो, त्यांचे लग्न होतात, लग्न झाल्यानंतर त्यांना आम्ही एक फ्लॅट गिफ्ट देतो आणि अशा प्रकारे हे सोशल आणि कमर्शियल याचा संगम करून व्यवसाय दिवसेंदिवस वाढतोय, पुढं जात आहे. सर आता बेसिकली आपण एक उद्योग म्हणून ज्या वेळेला बघतो त्यावेळेला अगदी स्ट्रक्चर बघतो की किती लोक काम करतात, टर्नओव्हर किती आहे, किती देशापर्यंत पोहोचलात. त्यावेळेला आपण कापसे पैठणी या प्रोडक्टकडे बघतो, त्यावेळेला या कापसे पैठणीचा व्याप किती आहे, किती लोक काम करतात आणि किती देशामध्ये आपण पोहोचलोय सध्या, काय तुम्ही सांगाल, काय तुमचा अनुभव आहे? बघा, माझा तर सुरुवातीला मी आणि माझे मेहुणे किंवा माझ्या परिवाराने याच्यात भाग घेतला. परिवारातले सगळेच आम्ही भावंडांचे बायका, आमची मुलं, आम्ही सगळेच काम करतोय. त्यानंतर माझ्याच नात्यागोत्यातले माणसं याच्यात आले. त्याच्यानंतर माझं गावातले आदिवासी लोक, माझ्या तालुक्यातले 27 खेडे, जिथं शेतकऱ्याची मुलं, आदिवासीची मुलं, सगळ्या जाती धर्मातले, बरोबर, त्यांना रोजगार निर्माण झाला. याचबरोबर एक चांगली क्वालिटी, चांगली डेव्हलपमेंट म्हणून टेक्नॉलॉजीचा वापर करून केरळ, कर्नाटक आणि आंध्रामध्ये आमचे लूम्स तयार झाले. तिथे आमची मॅन्युफॅक्चरिंग आहे. तिथं वेगळ्या प्रकारच्या पैठण्या तयार होतात. कारण पैठणी जी आहे ओरिजिनल आपली महाराष्ट्रातली, हा मध्यम वर्गातला माणूस सहजासहजी घेऊ शकत नाही. अगदी अगदी बरोबर. मग आता मध्यम वर्गाच्या माणसाला तर पैठणी मिळाली पाहिजेत. ह्या हेतूनी आम्ही अनेक राज्यांमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून तिथे पैठण्या बनवतो. बरोबर. आणि येवला तालुक्यामध्ये आमचे जवळजवळ 2200 लोक काम करतात आणि संपूर्ण जर इंडस्ट्रीचा विचार केला तर एक 7000 पेक्षाही जास्त हातमाग किंवा मिनी हातमाग किंवा 50-50 हातमाग असे सगळं जर इंडस्ट्रीचा विचार केला तर 7000+ लोक काम करतात. आणि असा रोजगार हा दिवसेंदिवस वाढत आहे.
याच्यात दिव्यांगचं एक साधारणतः आतापर्यंत 2019 पासून एक 1000 ते 1100 लोकांना आम्ही ट्रेनिंग दिलं आणि काही लोक त्यांच्या घरी काम करताय, घरून साड्या बनवतात, आमच्याबरोबर MOU करतात. साडी तयार करण्यासाठी त्यांना आम्ही हातमाग देतो, रॉ मटेरियल देतो, डिझाईन देतो, त्यांच्याबरोबर टायअप करतो. क्या बात आहे. म्हणजे कुणाला एखाद्याला घरगुती पद्धतीनं जरी व्यवसाय करायचा असेल तरी तुम्हाला ते कनेक्ट होऊ शकतात. येस कधी पण. क्या बात. आणि आमच्याकडे बघा आम्हाला जी ग्राहकाचा मागणी कळाली किंवा आमचा पूर्ण परिवार त्याच्यामध्ये असल्यामुळे, रात्रंदिवस पैठणीचा अभ्यास करत असल्यामुळे आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. म्हणजे तुम्हाला आता साडी क्षेत्रातले नावं सांगायची असं तर मोठे ब्रँड आहे, जसं नल्ली हा भारतातला मोठा ब्रँड आहे, कुमरन आहे, पोतीस आहे, कलानिकेतन आहे, मोठे मोठे शोरूम आहे, किंवा द्वारकादास श्यामकुमार असेल, असे खूप नावं घेता येईल. हे आमचे ग्राहक आहे. मेट्रो सिटीमध्ये आमची पैठणी विकते, खूप चांगली डिमांड आहे. म्हणूनच आपल्याला विक्री हा प्रॉब्लेम नाहीये, मॅन्युफॅक्चरिंग हा प्रॉब्लेम आहे. म्हणूनच अजूनही 7,000चे 70,000 किंवा 7 लाख लोकांना सुद्धा याच्यात रोजगाराची संधी आहे. याच्यामध्ये कोणत्याही लोकांच्या मनात नेहमी शंका येते का हा व्यवसाय खत्री, साळी, कोष्टी, विणकरच करतात, असं काही नाहीये. शेतकरी कुटुंबातला सर्वसामान्य मुलगी, लग्न होऊन आलेली सुनबाई किंवा शेतकऱ्याची मुलं, आदिवासी मुलं, कोणत्याही जाती धर्मातले मुलं, कोणतंही शिक्षण न घेतलेली मुलं आम्हाला चालतात. क्या बात. सर आता विषय निघलाय म्हणून विचारतो की किती खर्च येतो. समज मला टाकायचंय, हातमागाचं यंत्र तुम्ही ज्यावेळेला देता किंवा रॉ मटेरियल देता, सुरुवातीला मला किती खर्च येऊ शकतो? एक 50,000 रुपयामध्ये हातमाग चालू होतो. क्या बात. आणि किती रुपये महिना मी कमवू शकतो? तिथं डिपेंड बघा तुम्ही किती स्किलनी काम करता. सुरुवातीला बघा विणकर हा व्यवसाय थोडा पेशन्स आहे. बरोबर. का एक्सपर्ट होण्यासाठी 1-2 वर्ष तरी मेहनत घ्यावी लागते, कोणतंही क्षेत्र असो. जेव्हा तुम्ही डिझाईन विणकाम करताना एक्सपर्ट होतात तर त्या साडीची मजुरी खूप चांगली मिळते. म्हणजे पैठणीमध्ये बघा साधारणतः कमीत कमी जी 10,000ची पैठणी तयार होते त्याच्यात 2 ते 2,500 रुपये मजुरी मिळते. ती 4 दिवसात तयार होते. म्हणजे 25% बेसिकली आपण मिळतो. हो, 25%. म्हणजे जसं डिझाईन तुम्ही क्रिएट कराल, तुम्ही जसं विविंग कराल, तशी त्याची कॉस्टिंग वाढत जाते. म्हणजे अगदी एका साडीची मजुरी 2 लाख 3 लाख सुद्धा मिळते. पण तेवढं ते मजुरी फक्त 3 लाख. मजुरी, रॉ मटेरियल सगळं आमचं. तुम्हाला एखादं डिझाईन जर दिलं आणि मी सांगितलं की भाऊ मला ह्या 5 पैठण्या बनवून द्या, तर त्याची किंमत ठरते आधी की हे डिझाईन विणकामाचे किती पैसे. मग 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख एक साडी विणण्याचे एवढे पैसे मिळतात. आणि अशा साड्यांना भरपूर डिमांड आहे. म्हणजे घेणारा आपल्याकडे सगळ्यात कोणत्या इंडस्ट्रीजमध्ये प्रश्न एक येतो का बनवू आम्ही सगळं सेटअप लावू, पण घेणारा पाहिजे. बरोबर. आता घेणारा आहे पण पैठणीमध्ये सगळेच लोक सक्सेस पण झालेले नाहीये, तुम्हाला अशी माहिती मिळेल. तर काय विकतं, डिमांड कोणती आहे, कोणता ग्राहक आहे, त्यांना कशी साडी हवी आहे, याचा अभ्यास कापसे उद्योग समूहाकडे परिपूर्ण आहे. क्या बात. म्हणजे मोठे लोक जर बघाल तुम्ही, श्रीमंतांच्या बायकांना साडीला वजन चालत नाही. म्हणजे पैठणीचं वजन तसं 1 किलो येतं, पण ह्या आता नाजूक मुली, या नाजूक आता पुढची येणारी जनरेशन हे म्हणतात आम्हाला 200-300 ग्रामच्या वर साडीच नको. बरोबर. हलकी कम्फर्टेबल पाहिजे. ती बनवणं म्हणजे खूप मोठं चॅलेंज आहे आपल्यासाठी. हँडलूमवर एवढ्या कमी वेटची साडी बनवणं खूप मोठं चॅलेंज आहे. पण चॅलेंज स्वीकारल्याशिवाय कुठंच आपल्याला पर्यायच नाहीये ना. आम्ही ते स्वीकारतो, त्याची तेवढी मजुरी लोकांना देतो, त्याच्यामुळे त्यांनाही पैसे मिळतात, आम्हालाही पैसे मिळतात आणि साडी नेसणाऱ्याला आनंद मिळतो. सरजी आता मला एक सांगा की पैठणी बनते कशी, पैठणीला किती बनवायला वेळ लागतो? हे बेसिकली साधारणतः आम्हाला एक एवढ्या 10-12 हजार रुपयापासून पैठणीची सुरुवात होते, अगदी लाखांपर्यंत आहे, तर नेमकं त्याबद्दल काय सांगाल? पैठणी ही पूर्ण हातमागावर बनते. जो हजारो वर्षापूर्वी लाकडाचा हातमाग होता त्याच हातमागावर बनते. आणि डिपेंड पैठणीला मिनिमम 4 दिवस ते 1 वर्ष हा टाइम लागतो, डिपेंड ऑन डिझाईन. तुम्ही काय डिझाईन बनवता त्याच्यावर त्याचा टाइम अवलंबून आहे. कमीत कमी डिझाईनची पैठणी कमीत कमी रेटला मिळते. पैठणीमध्ये सर्व सिल्क हे प्युअर असतं. हे शेतकऱ्याकडूनच घेतलं जातं. जे रेशीम तुतीपासून जे तयार होतं, याला पैठणी हा उद्योग हा शेतीला प्रमोट करणारा आहे.
बरोबर. म्हणजे हजारो लाखो शेतकऱ्यांना याचा बेनिफिट मिळू मिळतोच. शकतो. म्हणजे हा बरोबर. शेतीशी कनेक्ट असलेला हा व्यवसाय आहे. आता मला बेसिकली सांगा, की साधारणतः जी पैठणी आपण हातमागावरती विणतो, ते साधारणतः त्याला त्याला जो दोरा येतो, धागा येतो, तो किंवा जे रॉ मटेरियल आपण ज्याला म्हणतो, ते काय काय लागतं आणि त्याचा बेस कुठून आहे, म्हणजे कुठून आपण रॉ घेतो? मटेरियल आपल्याला एक तर रेशीम लागतं. हं. ते आपल्याला साऊथहूनच येतं. हं. महाराष्ट्रात जे तयार होतं त्याची क्वालिटी साऊथ सारखी नसल्यामुळे आपल्याला एवढ्या उंच साडीला ते सिल्क मागावं लागतं. का जगामध्ये सगळ्यात बेस्ट सिल्कची क्वालिटी ही बेंगलोरमध्ये आहे. बरोबर. कारण तिथलं हा, क्लायमेट किंवा महाराष्ट्रातलं जरी रेशीम आपण ज्यावेळेला विकतो, पण बेसिकली ते बऱ्यापैकी बेंगलोर किंवा त्या साईडलाच जातं. हा, परंतु त्याची इंडस्ट्री आपल्याला तिकडं. महाराष्ट्रातलं चालत नाही. ओके. आमचा जो अनुभव सांगतो का महाराष्ट्रातलं सिल्क बरचसं आता चांगल्या चांगल्या संस्था पुढे येऊन त्यांनी खूप चांगली डेव्हलपमेंट केल्यामुळं आता कदाचित चालेल. पण पण आतापर्यंत आपल्याला ते तिकडून येत होतं. कदाचित ती डेव्हलपमेंट साऊथची डेव्हलपमेंट जी सिल्कमध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये झाली, ती जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी किंवा शेतकऱ्यांनी चांगलं ध्यान देऊन जर त्या व्यवसायाकडे लक्ष दिलं, तर लाखो करोडो टन सिल्क आपल्याला याच्यात लागतं आणि त्याचा बेनिफिट नक्कीच आपल्या शेतकरी बरोबर. बांधवांना होईल. आणि बेसिकली तुमचा अनुभव जे तुम्ही म्हणालात, की महाराष्ट्राचं सिल्क यासाठी चालत नाही, तर काय फरक पडतो दोन्हीमध्ये? आणि सिल्कमध्ये जी आता बघा परंपरेनुसार जसं आपण म्हणतो संत्रा नागपूरला आहे, द्राक्ष नाशिकला आहे, केळी विदर्भात तयार होते, तसं सिल्क हे परंपरेपासून हजारो वर्षापासून बेंगलोर म्हैसूरला तयार होत होतं. ऑटोमॅटिकली त्यांची डेव्हलपमेंट झाली, त्यांनी त्या त्या प्रकारचं आणि शिवाय हे वातावरण चांगलं आहे आणि महाराष्ट्रात ती डेव्हलपमेंट अजून तरी त्या प्रमाणापेक्षा थोडी मागं आहे. ती जर झाली, त्याच्यावर जर लक्ष दिलं, तर नक्कीच आपल्याला कुठेही जायची गरज पडणार. बरोबर. तुम्हाला मगाशी आपण हे केलं, म्हणजे बोललो, तुम्ही सांगितलं की 10-12 हजार रुपयापासून त्याची किंमत महाग असते किंवा फक्त विणकामाचे 3-4 लाख रुपये होऊ शकतात. त्याचं मार्केट कसं आहे, याचे रेट कसे ठरतात आणि साधारणतः सगळ्यात महागाची पैठणी तुम्ही आतापर्यंत कितीची विकली, याचं या संदर्भात थोडंसं सांगा. हे मार्केट खूप चांगलं आहे. ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन जो मॅन्युफॅक्चरिंग करतो त्याला मार्केटची काही अडचण नाही. आजपर्यंत महागातली महाग आम्ही एक 11-12 लाखापर्यंत पैठण्या तयार केल्या भरपूर. क्या बात. भविष्यात आता बरेचशी लोक सोन्या जसं पैठणीच्या इतिहासामध्ये सापडतं की सोनं आणि चांदी वापरायचे. आता पुन्हा ते दिवस आले. लोक सांगायला लागले की आम्हाला सोन्याची पैठणी बनवून द्या. तर त्या आता थोड्या दिवसात ते मॅन्युफॅक्चरिंग चालू होतंय आणि त्याची कॉस्टिंग मात्र 50 लाखापेक्षा पुढची राहणार आहे. क्या बात आहे. बरं सर, आता कापसे उद्योग समूह किंवा कापसे पैठणी सोबतच कापसे उद्योग समूह पण मोठा होतोय, म्हणजे मला वाटतं ते एकच असेल. यामध्ये तुम्ही ॲग्रिकल्चर ला धरून किंवा कृषी क्षेत्रामध्ये खूप छान पद्धतीनं काम करताय, ते नेमकं काय आहे, कृषी क्षेत्रामध्ये पुढचे तुमचे ध्येय काय आहेत, या संदर्भात सविस्तर ऐकायला आवडेल. बघा, पैठणीचा व्यवसाय हा तर माझा आवडीचा नॉलेजचा विषय होता. पण जेव्हा पैठणी व्यवसाय डेव्हलप झाला, परिवार डेव्हलप झाला आणि आता अजून परिवार इतका मोठा आहे. छोटा परिवार नाही माझा, सिंगल असा तर कदाचित तो विचार नसता केला. पण माझा परिवार एकत्र आहे, एकत्र कुटुंब पद्धत असल्यामुळे बरोबर. आता नवीन पिढी आमच्या घरात आज जवळजवळ 14 मुलं आलेली आहे. तर मग आपण शेतकरी कुटुंबात जन्माला आलो, तर शेतकऱ्यांसाठी काही करता येईल का, म्हणून कृषी क्षेत्रात आम्ही आता डेव्हलपमेंटला सुरुवात केली. आम्ही मिलेट बेस जे मोदीजींनी मिलेट्स इयर जाहीर केलं 2023 आणि तिथं असं कळालं का मिलेटची काय व्हॅल्यू आहे. आजकाल जे आपण फूड खातोय त्याच्या पण आरोग्याला जे धोके निर्माण झाले, मग त्याच्यासाठी आपल्याला मिलेट्सवर काय काम करता येईल. तर आम्ही आता फॅक्सीड लोकांना जवस लावायला देतो. ती जवस बायबॅक 1.5 पट 2 पट भावाने घेतो. त्याचं ऑइल बनवतो. ते ऑइल ब्लेंडिंग करून म्हणजे ओमेगा ऑइल, फॅक्सीडचं ऑइल आणि ऑलिव्ह ऑइल याचं मिक्सिंग करून फ्राईंग करतो. आम्ही चिवडा जे बी पदार्थ फ्राईंग करतो त्याला हे ऑइल वापरतो. ऑटोमॅटिकली हा रोजगार शेतकऱ्यांकडे जातो. बरोबर. आता चांगल्या प्रकारचे कडधान्य पिकवणं, ज्वारी, नाचणी, रागी, शिंगाडा, बकवीट असे अनेक प्रकारचे कडधान्य आपल्या भारतात तयार होतात. तर शेतकऱ्यांबरोबर ते टायअप करून त्याच्यावर प्रोसेस करून शेतकऱ्यांना चांगला भाव देऊन हे कडधान्यापासून मिलेट्स बेस कुकीज म्हणजे बिस्किट, अनेक प्रकारचे स्वीट, गुलाबजामुन आमचा मिलेटचा तयार होतो. क्या बात आहे. मिलेटचा गुलाबजामुन आणि तो त्याचं सेल्फ लाईफ
कशी वाढवता येईल त्याच्यासाठी आमचा आता नवीन उद्योग लवकरच मार्केटमध्ये येतो आहे. गेल्या वर्ष 1.5 वर्षापासून आम्ही बरंचसं त्याच्यात काम करतो आहे आणि हजारो शेतकऱ्यांना त्याचा कसा बेनिफिट देता येईल आणि समाजाला कसं चांगलं फूड देता येईल पैठणीच्या क्वालिटीचं, तो एक आमचा प्रयत्न नक्कीच चालू आहे. आणि मैदा, साखर आणि पाम ऑइल या 3 गोष्टी रिप्लेस करून मैद्याच्या ठिकाणी मिलेट्स, साखरेच्या ठिकाणी स्वीटनर आणि पाम ऑइलच्या ठिकाणी नॅचरल ओमेगा ऑइल, ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून आम्ही हाही प्रोजेक्ट लवकरच लॉन्च करतो आहे. आणि ह्या माध्यमातूनही हजारो लोकांना रोजगार आणि शेतकऱ्याला त्याचा बेनिफिट कसा होईल याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे. तुमच्याकडे तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की मला वाटतं 400 एकर जमिनीमध्ये जी लोक काम करतात तर त्यांचा PF निघतो. कसं आहे बघा, असं आहे की मी ज्या परिस्थितीत नोकरी केली, शिक्षण केलं, जे दिवस मी पाहिले ना, तर मला निश्चित, मी वारकरी संप्रदायाला मानतो, फॉलो करतो, माझं संपूर्ण परिवार वारकरी असल्यामुळे जी वेळ आपल्यावर आली गरिबीमध्ये ती लोकांवर येऊ नये, ती न येण्यासाठी आपण आपल्या माध्यमातून काहीतरी सुविधा त्यांना दिल्या पाहिजेत. जसं मी माझ्या आईकडे कधी 500ची नोट पाहिली नाही आणि मग आता मी मोठा झालो तर मला असं वाटतं का ज्या माझ्या परिसरातल्या महिला आमच्या शेतात काम करतात, कांदे लावतात किंवा कापूस वेचतात किंवा निंदणी करतात, घास कापतात, तर रोज तर मिळतो, सगळीकडेच मिळतो. मी काय करू शकतो, तर मी एक त्यांच्यासाठी संस्था स्थापन केली. त्यांना अकाउंटवर पैसे जातात, त्यांचा आम्ही PF भरतो, त्यांना CS लागू केला, म्हणजे त्यांची ग्रॅच्युटी देतो. CS म्हणजे त्यांना इन्शुरन्स मिळतो. अशा सुविधा दिल्यामुळं ते खूप आनंदी आहे. म्हणजे आमच्याकडचे कामगार जे असुशिक्षित आहे, शेतीत काम करतात, मला खूप गर्वाने सांगावं वाटतं की त्यांच्या खात्यावर PF लाखो रुपये जमा आहे आणि त्यांच्या अडीअडचणीच्या काळात, त्यांच्या म्हातारपणामध्ये एक आता बघा, जगात गरिबी इतकी मोठी आहे, मी तर सगळ्याला तर हात नाही देऊ शकत, परंतु माझ्या परिसरातल्या किमान या 100-200 महिलांना हा फायदा होतोय हे बघून मला खूप आनंद होतो. त्यांना पेन्शन लागू होते, त्यांना हा PF कंटिन्यू भरला, त्यांनी हे काम जरी सोडलं तर त्यांना पेन्शनच्या माध्यमातून पैसे मिळतात. त्यांना अपघाती काही मृत्यू आला तर त्यांच्या वारसाला पेन्शन मिळते आणि अशी उदाहरण आम्ही गेल्या 10 वर्षात बघतोय. खूप लोकांना त्याचा फायदा होतोय आणि असं कृषी क्षेत्रामध्ये प्रत्येक मोठ्या उद्योगपतींनी भाग घेऊन ह्या मजुरांना अशा सुविधा दिल्या पाहिजेत. हा एक आदर्श लोकांनी आमच्याकडून तुमच्या माध्यमातून नक्की घ्यावा, त्याचा आनंद. खरं तर शेतात काम करणाऱ्या एखाद्या महिलेला, मजुराला पेन्शन मिळू शकतं आणि हे तुमच्या माध्यमातून, एका मराठी उद्योजकाच्या माध्यमातून हे ऐकायला अगदी अभिमान वाटतो. सर, एक मुद्दा तुम्ही मगाशी अजून बोलता एक सांगितला होता की आम्ही गोशाळेच्या माध्यमातून शेणापासून, गोमूत्रापासून विविध प्रोडक्ट बनवतो. ते नेमकं काय काय बनवता, कसं असतं, त्याचं काय? बघा, मल्टी उद्योग आहे. आम्ही म्हणजे ज्याची वृत्ती व्यापाराची आहे, तर मी स्वतः घरच्यासाठी गायी घेतल्या. आता पहिले 17 गायी घेतल्या, त्या 17चे 400 झाल्या. आता 400 आहेत. आता 428 गायी माझ्याकडे, सगळं देशी गोवंश आहे. मग आता गायी सांभाळणं तसं खरोखर प्रॅक्टिकली सोपं नाही. सगळ्याच गायी दूध देत नाही, गायी म्हाताऱ्या होतात, बैल तयार होतात, काय करणार, चारा कुठून आणणार, तर दुधावर सगळं बॅलन्स होणं शक्य नाही. म्हणून त्या काऊ डंग पासून काय बनवता येईल, त्या गोमूत्रापासून काय बनवता येईल, तर माझी मिसेस वंदना कापसे ती गौशाळेचं काम बघते आणि त्या माध्यमातून त्या गणपतीवर तिने प्रयोग केले, त्या शेणावर त्याचं गणपती, कुंड्या, धूपस्टिक, धूपकोन, सांब्राणी कप, फ्रेम, त्याच्यानंतर अनेक प्रकारचे ती वस्तू तयार करते. जसं घरामध्ये लावण्यासाठी शुभलाभ, लक्ष्मीचे पावलं, छोटी लक्ष्मी, मोठी लक्ष्मी, शेणाची माळ, शेणाचं आसन तिने तयार केलंय. आणि तुम्हाला अग्निहोत्र माहित नसेल, एक अग्निहोत्रची किट तिची येते, रोज घरामध्ये गौऱ्या पेटवायच्या, त्याच्यात प्युअर तूप टाकायचं आणि सूर्य जेव्हा उगवतो तर त्या अग्निहोत्रातून आपल्याला सप्त ऑक्सिजन तयार होतो आणि तो मिळतो. त्याने आरोग्य चांगलं राहतं. आता रेडिएशन इतकं वाढलंय आणि ह्या रेडिएशनला कंट्रोल करण्याला फक्त आणि फक्त गायीचं शेणच उपयोगी पडतं. क्या बात आहे. ह्याचं बऱ्याचदा असं होतं, म्हणजे हा अगदी प्रश्न असा नाहीये, हा थोडासा वैज्ञानिक अँगल आहे. बऱ्याचदा असं होतं की गायीच्या शेणापासून कुठं काय होत असतं का,
किंवा काय असे प्रश्न निर्माण होतात, याचं काही सायंटिफिक आपण तुम्ही जे म्हणालात. लॅब रिपोर्ट बघ, आता हा सगळा सायन्सचा विषय असल्यामुळे ज्याला शंका आहे त्यांनी तो चेकअप करावं. आम्ही तर शास्त्रावर भरोसा ठेवला, वेदावर भरोसा ठेवला. वेदात हे आलेलं आहे, शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे का राखीचं मंजन व्हायचं. आता राख संपली, लोक कोलगेट सारखं किंवा अनेक पेस्ट वापरून त्यांना रोग निर्माण झाले. पण आजही दंतमंजन जो राखीचं करतो, काळं दंत, त्याला कोणताच रोग होत नाही, त्याचे दात चांगले राहतात. गौमूत्र पिल्याने अनेक रोग बरे होतात. तूप खाल्ल्याने अनेक अनेक प्रकार आपल्याला शरीर चांगलं राहतं. हे तर जुनी परंपरा आलेली आहे. बरोबर आहे. नो डाऊट माझ्याकडे एवढे सायंटिफिक रिझल्ट मी अजून शोधले नाही, परंतु पण ती एक प्रसन्नता वातावरणात जी पण एक खूप मोठा वर्ग आहे तो मानणारा. म्हणजे मला जेव्हा ती वेळ येईल लोक त्याच्यावर शंका, त्यावेळेस नक्कीच मी ते रिझल्टही देईल. आता जे जुने लोक आहे, जुने आपले ऋषी मुनीने जे लिहून ठेवलेलं आहे त्याचा आधार घेऊन आम्ही हे सगळं चालवतो. आणि समाजाचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे. समाजाला त्याच्यातून आनंद मिळतो. पहिला समाज तर भावनिक होता, आजचा समाज भावनिक नाहीये. सुशिक्षित लोक आहे की नक्कीच काय समाधान मिळतं त्याच्यावरच आमचं प्रॉडक्ट घेतं ना. बरोबर. आता इको फ्रेंडली गणपती बादलीत टाकला, त्याचं पाणी झालं, ते झाडाला टाकलं, बरोबर, आला याला झाडाला फायदा, निसर्गाची हानी थांबली. प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गणपती पाण्यात टाकला, पाणी खराब होतो, तो तिथली जमीन खराब करतो, त्याचा काही उपयोग नाही. हे तर लोकांना गरज कशासाठी त्या रिपोर्टची, हे तर दिसतंय ना डोळ्यात. बरोबर. सर, आता अगदी आपण शेवटाकडे वळूयात. एक मराठी उद्योजक तुमच्यासारखा एक विश्व निर्माण करतो टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये, त्यासोबतच कृषी क्षेत्रामध्ये किंवा आता तुम्ही गोशाळेमध्ये पण खूप छान पद्धतीनं काम करताय. तर एक मराठी तरुणांना, बेसिकली ज्यांचं बॅकग्राऊंड ग्रामीण भागातलं आहे, शेतकरी कुटुंबातलं आहे, आणि ज्यांना खूप काहीतरी करण्याची इच्छा आहे, मार्ग मिळत नाहीये, पैसा नाहीये, तर अशा तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल, काय सांगाल? बघा, व्यवसाय करण्यासाठी तसं तर फक्त इच्छा लागते, ठरवावं लागतं, डिसाईड केलं पाहिजे की मला हा व्यवसाय करायचा. त्यासाठी स्वतः काम करण्याची तयारी पाहिजे, परिवाराची साथ पाहिजे, ती करता आली पाहिजे. ज्यांना ती शक्य नाही त्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. आणि कोणतंही काम एकदा निवडलं तर त्याच्याकडे पूर्ण वेळ दिला पाहिजे. आता एखादा शेती क्षेत्रात काम करायचं असेल, प्रोसेसिंग करायचं असेल, तर त्याचा थोडा मार्केटचा अभ्यास केला पाहिजे, त्याचा अनुभव घेतला पाहिजे. डायरेक्ट व्यवसाय चालू करून कदाचित फसवणूक होऊ शकते आपली स्वतःची. म्हणून जो व्यवसाय निवडायचा आहे त्या व्यवसायाची 1-2 वर्ष कुठंतरी जॉब केला पाहिजे. गव्हर्नमेंटच्या अनेक पॉलिसीचा अभ्यास करून तो व्यवसायाला मदत मिळते, त्या मदतीचा फायदा घेतला पाहिजे. आणि समाजात किंवा मार्केटमध्ये कोणत्या वस्तूला डिमांड आहे, त्याची पॅकेजिंग कशी पाहिजे, त्याची क्वालिटी कशी पाहिजे, त्याला आपल्याला कुठं आउटलेट काढता येईल, कोणतं मार्केट आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून व्यवसायाची निवड करा. व्यवसाय करणं खूप सोपं आहे, फक्त ह्या 2-3 गोष्टी पाळल्या पाहिजेत आणि प्रामाणिकपणे ते काम केलं पाहिजे. बरोबर. व्यावसायिकाचं बऱ्याच वेळेस असं होतं, तो अर्धा दिवस हे काम करतो, 2 तास ते काम करतो, दुसऱ्या दिवशी दुसरा विचार करतो. ही जी ससे होलपट होते त्याच्यामुळे व्यवसायाचा सेटअप बिघडतो. कापसे उद्योग समूह गेल्या 25 वर्षापासून एकच धागा विणतोय, अजूनही दुसरं काम आम्ही हातात घेत नाही. भरपूर संधी येतात आम्हाला, आम्ही म्हणतो नाही, आपल्याला ह्या उद्योगात अजून आपण 10% काम केलं, आपल्याला 90% काम करायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या ह्या नवीन पिढीतल्या मुलांनी सांभाळल्या पाहिजेत आणि प्रॅक्टिकल अनुभव घेऊन कामं केली पाहिजेत. बरोबर. खरं तर एक मराठी उद्योजक 2200 रुपयांच्या नोकरीपासून 200 कोटीच्या टर्नओव्हर पर्यंत पोहोचतो, ही एक अभिमानाची गोष्ट आहे. टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये ज्यांचं प्रतिष्ठेचं नाव किंवा जे आता ओळखली जाते पैठणीमध्ये, ती कापसे पैठणी ज्यांचा ब्रँड आहे, तो ब्रँड अगदी 7 समुद्रपार ज्यांनी पोहोचवला आहे ते बाळकृष्ण कापसे सर यांनी आज तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.